एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीचे नगराध्यक्ष पद जाहीर झालंय। प्रभाग न्याय आरक्षणी पडला असताना राजकीय वातावरण तापलंय। सोशल मीडियावर सत्ताधारी व विरोधकांच्या मध्ये सोशल वॉर सुरू झालाय। मात्र देवळाली प्रवरात विश्वास जुना पाडणार पुन्हा यासह भावी अनेक प्रभावी एकच या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। नगर परिषद निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विश्वास पाटील हे उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत। या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यातून सोशल मीडियावर सध्या जोरदार वॉर सुरू आहे। सन 2006 रोजी सत्यजित कदम हे देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभागातून नगरसेवक पदासाठी उभे असताना विश्वास पाटील यांनी पराभूत केलं होतं। त्यामुळे पाटील समर्थक सत्यजित कदम यांना उद्देशून विश्वास जुना पाडणार पुन्हा हे पोस्ट व्हायरल करतात। तर दुसरीकडे सत्यजित कदम समर्थक भावी अनेक मात्र प्रभावी एक, विश्वास जुना दादा पुन्हा अशी पोस्ट टाकून सत्यजित कदम यांचं समर्थन करताना दिसून येतात। एकंदरीत 2006 साली नगरसेवक पदाच्या निवडणुकीत सत्यजित कदम व विश्वास पाटील यांच्यात झालेल्या लढतीत सत्यजित कदम यांचा विश्वास पाटील यांनी केलेला पराभव हा मोठा धक्का मानला जात होता। मात्र नंतर सत्यजित कदमांनी जनतेतून नगराध्यक्ष होऊन विजयी घोडदौड सुरू केली। आताही काही दिवसावर नगरपालिका निवडणूक येऊन ठेपलेल्या असताना नगराध्यक्ष पदासाठी सत्यजित कदम विरुद्ध विश्वास पाटील लढत होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तरी अजून पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे हे मात्र तितकंच खरं आहे। दरम्यान उद्योजक गणेश भांड, माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब चोते, उद्योजक प्रशांत मुसमाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा मुसमाडे, उद्योजक हरीश वाळुंज, वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। वंचितचे संतोष चोळके यांनाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतोय। तर हरीश वाळुंज यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी ते अपक्ष उमेदवारी करत निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याच्या विचाराधीन असल्याचं समजतंय। लवकरच ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।